नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। आज मित्रांनो खूप खुश आहे मी। आता तुम्ही म्हणाल का खुश आहे, कुठून ही व्यक्ती आले? कुडाळवरून। आणि ही एक भेट म्हणजे साधारण भेट नाही आहे मित्रांनो, कारण कसं अशी आपुलकीची माणसं तीच भेट घेऊ शकतात, कारण त्यांना माहिती आहे की दादाचं आणि माझं नातं एक कसं जुळलं आहे, फक्त ह्या यूट्यूबने जुळवून दिलेलं आहे। आणि त्यांची एकच इच्छा होती की दादांना जाऊन भेटायचं, आणि एवढा मोठा प्रवास, खूप प्रवास त्यांनी केला नाही उन्हातून। आणि ह्यांना जेव्हा बघितलं तर खरोखरच एवढं समाधान वाटलं की कुठची व्यक्ती कशी ओळख झाली आणि आपण कसे एका भावंडासारखे राहतो, हे मोठं समाधान आहे आम्हाला वाटतं। मला पण खूप समाधान वाटलं। मी जरी एवढ्या लांबून आलोय तरी मला एक माझी इच्छा होती की मी बाळा काकांना भेटायचं, एकतर मुंबईमध्ये जाऊन किंवा गावात येऊन। तर दादा गावात 2 महिन्यापूर्वीच आलेत, वेळ मिळत नव्हता सुट्टीमुळे, तर आता वेळ मिळाला आज। दादांना मी 2 दिवसापूर्वीच सांगून ठेवलं की आज गुरुवारी मी कुठल्याही परिस्थितीत मी तुम्हाला भेटायला येणार, तुमचा प्रोग्राम काय असेल तर तो कॅन्सल करा। तसं दादाने आज केलेलं आहे। मी खूप आनंदित आहे दादांना भेटून, कारण ते माझ्यासाठी खूप मोठी व्यक्ती आहे। आणि मला या यूट्यूबमध्ये त्याने एवढं प्रोत्साहित केलंय की मी टाइमपाससाठी खोललेला चॅनल मला आता रेग्युलर कमाईसाठी चॅनल तयार करायला लागतोय। मित्रांनो, यूट्यूबर छोटा असू दे मोठा असू दे, पण मेहनत ही पाहिजेच। मेहनतीशिवाय आपल्याला काय मिळत नसतं। नाही तर आपलं उठलं केलं व्हिडिओ तर असं नाही, मेहनत घेतली पाहिजे। त्यासाठी तुम्ही म्हणाल घरात एसीमध्ये बसून मी व्हिडिओ बनवेन, शक्य नाही। अशी थोडीशी मेहनत करा, उन्हातानातून काम करा। आणि हे यूट्यूबच्या पण लक्ष देतं, उन्हातानातून काम करून व्हिडिओ बनवतं ही मेहनतच झाली। असे व्हिडिओ बनवा, नक्की तुमचे ते व्हिडिओ चालणार। फक्त एसीमध्ये हवा आणि पंख्यामध्ये खाली बसलं आणि व्हिडिओ करून सोडलं त्याला काय अर्थ नाही। कारण कसं यूट्यूब पण चेक करतं की खरोखर हा माणूस जातो की नाही तिथे, की काय करतो। मी हेच समजावून सगळ्यांना सांगतोय, यांना माहिती पण तीच देतोय की स्वतः मेहनत घेता। आता हा दादा गोवा कुठे, कुडाळ कुठे, कणकवली कुठे, म्हणजे ही खरी मेहनत। प्रत्येक ठिकाणी म्हणजे फिरून ते व्हिडिओ बनवतात। कधी आज ह्या गावात, उद्या त्या गावात, तिसऱ्या गावात, चौथ्या गावात, ही खरी मेहनत। आणि जे सांगितलं त्याप्रमाणेच ते वागत आहेत। की मी त्यांना सांगितलं तुम्ही घरात बसून फक्त व्हिडिओ सोडून राहू नका, बाहेर फिरा, लोकांना कळू देत आपण पण यूट्यूबर आहोत। कारण एकदा तुम्ही म्हणजे म्हणतात ना लाज शरम, म्हणजे असं हे करायचं नाही की बिंदास काम करायचं पुढे येऊन, आणि आपण दाखवायचं खरोखर आपण पण यूट्यूबर आहोत। आणि आता यूट्यूबवर लोकांना पण किती मान मिळतोय। आता तुम्ही ज्या वेळेला आले मी सांगितलं की दादा हे आमचे आलेले आहेत, इथे काही मित्र भेटले, हे आमचे यूट्यूबर आहेत, त्यांना खुश झाले ते। म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे प्रत्येकाच्या की यूट्यूबर बना तुम्ही, पण असं इजी तुम्ही म्हणाल घरात बसून बनेन नाही होणार। थोडीशी मेहनत, थोडीशी काय मेहनत खूप, आणि यूट्यूबमध्ये जास्त मेहनत जेवढं घ्याल तुम्ही जास्त सक्सेस तुम्हाला मिळणार आहे। आणि दादांच्या भाषेमध्ये जर तुम्ही व्हिडिओ बनवताना तुमचा एक व्हिडिओ खराब जाईल, दुसरा व्हिडिओ खराब जाईल, पण तुम्ही असं रेग्युलर व्हिडिओ बनवत राहिलात की तुम्हाला त्याची आयडिया मिळते। आपला पहिला व्हिडिओ कशामुळे खराब झाला, दुसरा व्हिडिओ कशामुळे खराब झाला, मग ते व्हिडिओ हळूहळू आपल्याला त्याच्यातलं नॉलेज आलं की मग ते व्हिडिओ बरोबर रेग्युलर। चुका झाल्याशिवाय पण माणूस सुधरत नसतो मित्रांनो, चुका पण झाल्या पाहिजेत। चुका झाल्याच्या नंतरच, चुका झाल्या ना की नंतरच आपल्याला कळतं। आणि कोण नाही कोण भेटतोच, नाही बाबा असं करू नको, आपलं नाराज नाही व्हायचं। एखाद्यानं सांगितलं की हा घडी घडी काय सांगतो, तो आपल्या भल्यासाठी सांगतो, पण लोक काय होतं हा काय सारखा सारखा सांगतो, पण ते आपल्या भल्यासाठी सांगतात हे लोक विसरून जातात। आणि मग त्याची हसी मजाक, अशी हसी मजाक उडवायची नसते, कारण का आपल्या फायद्यासाठी ते काम त्यांनी केलेलं असतं। तर दादा तुम्हाला ज्या वेळेला कुडाळवरून किंवा गोव्यावरून तुम्ही निघाला तिकडे यायला, तर तुमचा ज्या वेळेला तुम्ही रस्त्यातून आलात तर हे आमचे गाव तुम्हाला कसे वाटले? गाव बघायला असं खूप सुंदर आहे, कारण आता जर एवढी हिरवळ आहे तर पावसात किती हिरवळ आणि सुंदर असणार ते काय सांगायला नको। पण दादा एवढंच आहे की 150 ते 200 घरं आहेत। आता मी येताना बघितलंय की 150 ते 200 घरं आहेत की प्रत्येक घराला टाळा आहे।
हा ते हा, तर आहेच तर इथे. तुम्हाला मी विचारलं की दादा ह्या घरानं टाळं का, तर तुम्ही काय म्हणालात, यांची इकडची सगळीच मंडळी सगळी बाहेर आहे. बाहेर मुंबईलाच हा असतात. मुंबईलाच असतात. घरात कोण नसल्यामुळे ते टाळं लावूनच ते येतात. फक्त गणपतीला आणि सणासुदीलाच येतात. येतात, बरोबर. तेवढीच एक कमी आहे. बाकी गाव एकदम सुंदर आहे. कारण माझ्यासारखा व्यक्ती शहरात राहणारा हा. इकडे संध्याकाळी 6 नंतर गावात म्हणजे काळोख पडला की बाहेर फिरणार नाही एकटा. अच्छा. कारण मी आता आलोय ना त्या रस्त्याने पण जंगलातनच आलोय. दिवसाचं म्हणून मी आलोय आणि अनोळखी रस्ता आहे म्हणून. हा. जर संध्याकाळी जायचं झालं तर मी जोपर्यंत माझं वैभववाडी येत नाही अच्छा. हा तोपर्यंत माझ्या जीवाला शांती नाही. कारण म्हणजे एवढं जंगल जंगल आहे. ते दादा या ठिकाणी एकटेच राहतात. खूप मी त्यांची कमाल केली. मी त्यांना सांगितलं तुमची कमाल आहे, ह्या वयात पण तुम्ही एकटे इथे राहता. आजूबाजूला घरं आहेत पण माणसं नाही आहेत. सगळ्या घरांना लॉक आहे आणि एवढं मोठं सगळं जंगल आहे. वाघांची वगैरे भीती वाटत नाही का? दादानं विचारलं. म्हटलं स्वापदांसाठी, जंगली स्वापदांसाठी. तुम्हाला कालच सांगितलं ना कसं काय झालं ते. येत्या वेळे त्याच्यावर व्हिडिओ येणारच आहे. कारण रात्री आम्ही सहज फिरत येतो. ज्या वेळेला मी येत होतो ह्या जंगलातून, म्हणजे रस्त्यातूनच येतो, रस्त्यावर बाजूलाच ज्या वेळा म्हणजे ह्याची लाईट पडली तर डायरेक्ट वाघाच्या डोळ्यावर. आम्ही तिथेच गाडी थांबवलं. तरी प्रयत्न केला बघायचा, पण शेवटी कसं प्रत्येक जसं आपण घाबरतो तसं प्रत्येक प्राणी आपापल्या जीवाला पण घाबरतो. त्यानं लगेच उडी मारली आणि तो निघून गेला. कारण का ह्या गोष्टी गाव आहे तिथे जंगल आहेच आणि जंगलात हा प्राणी काय ना काय असतात. आता आमच्या इथल्या गावाला सवय झालेली आहे. कारण का जंगलात जरी नाही गेला तर जंगलातून आतून त्यांना काय पाणी किंवा काय मिळत नसेल तर मग घराकडे वळतात. काय कुत्रे वगैरे असतात त्याच्यासाठी ते प्राणी आता खाली उतरले आहेत. वाघ म्हणा, परत आता बरेचसे हे पण आलेले आहेत, गहू रेडे, ते बी आमच्या इकडे बरेचसे आलेले आहेत. परंतु काय वरती आता काय शेती वगैरे करत नाही आहेत, त्याच्यामुळे हे प्राणी सगळे आता खाली उतरलेले आहेत. आता भीती काय करायची, लोक आपण राहतोय तर भीती होऊन पण जमणार नाही. आता घाबरून कसं जमणार आपल्याला. कारण गाव पण पाहिजे, घर पण पाहिजे, शेती पण पाहिजे, सगळंच पाहिजे असं. आणि येताना दादांच्या घराकडे येताना रोडवर नेताना कमीत कमी एक 20-30 किलोमीटरच्या अंतरामध्ये 5-5 किलोमीटरला एक गाव आहे. म्हणजे वाडी किंवा गाव, बाकी मध्येच काय नाही. सगळा घाट सेक्शन आहे आणि जंगल. जंगल मध्ये तो सुद्धा कसं कोण आला आणि तुम्ही साईडला गेलात की खाली दरीत कोसळणार एवढं जंगलच आहे इकडे. खेडेगाव जंगल आहे. कसं आहे मित्रांनो, आमचे गाव आहे खेडेगाव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं माझ्याकडे नेटचा इश्यू आहे, तुम्हाला रेंज नाही मिळत, खूप प्रॉब्लेम हा येतो. पण आम्ही काय झालं आहे, ठराविक ठिकाणी आता आम्हाला नेट किंवा फोन करायला असं मिळतात, रेंज मिळते. पण कसं 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी आलं तर आलं, नाही तर नाही आलं तर सरळ उठायचं आणि घरी. फक्त कुशाली मिळाली मुंबईची बस झालं. अशा पद्धतीने आम्ही इकडे राहतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर का? पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.